नमस्कार, स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा आपल्या चॅनलमध्ये. तर उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा नेमकी घात झालेला आहे. असं जे आहे रोहित पवार यांनी या ठिकाणी पूर्ण या ठिकाणी खुलासा केलेला आहे. त्यांनी पत्रकार परिषद घेऊन या सर्व प्रश्नांचे उत्तर या ठिकाणी दिलेले आहे. तर या व्हिडिओमध्ये आपण त्यांनी काय म्हटलेले आहेत, अजित पवारांचा नेमकी घात कशा प्रकारे आणि कसा झाला आहे, याबद्दल आपण या व्हिडिओमध्ये संपूर्ण माहिती या ठिकाणी जाणून घेणार आहोत. अजित पवार यांचा बारामती विमानाजवळ झालेल्या विमान अपघातामध्ये मृत्यू झाला आहे. या अपघातावर अनेकांनी शंका उपस्थित केल्या आहेत. त्यानंतर आज आमदार रोहित पवार यांनी पत्रकार परिषद घेत या अपघातावर या ठिकाणी स्पष्टपणे या ठिकाणी सांगितलेले आहेत. रोहित पवार यांनी हा अपघात नसून घातपात असल्याची शंका उपस्थित केली आहे. तसेच या घातपातासाठी जबाबदार कोण असू शकते यावरील देखील रोहित पवार यांनी भाष्य केलेले आहेत. तर या तीन व्यक्तींनी जे आहे अजित पवार यांना संपवलेले असल्याचे माहिती या ठिकाणी समोर आलेली आहे. तर हे तीन व्यक्ती नेमके कोणते आहेत, तर या व्हिडिओमध्ये आपण संपूर्ण माहिती या ठिकाणी जाणून घेणार आहोत. तर त्याच प्रकारे अजित पवार यांचा नेमके घात कशा प्रकारे केला आहे याचे संपूर्ण खुलासे, संपूर्ण प्रश्न, तुमच्या मनामधील संपूर्ण प्रश्न या ठिकाणी सॉल्व झालेले आहेत. तर याबद्दल आपण या व्हिडिओमध्ये संपूर्ण माहिती जाणून घेऊया. तर रोहित पवार यांनी हा अपघात नसून घात असल्याचा या ठिकाणी सांगितलेले आहेत. तर याला जबाबदार कोण आहेत, तर हे तीन व्यक्ती नेमकी कोणते आहेत, तर या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेऊया. तर या तिघावर रोहित पवार यांनी या ठिकाणी शंका व्यक्त केलेली आहेत. रोहित पवार यांनी म्हटले आहे की हा अपघात होता की घात होता, असा प्रश्न तुम्ही केला. सर्वांची शंका आहे की हा घात होता. आजच्या सादरीकरणावरील समजले की मी प्रत्येक गोष्टी सांगितली. एक एक गोष्ट घडली, कशी घडली, कुणाचे विमान होते, ही सर्व माहिती तुम्हाला दिली. कुणावर शंका घेतो असे नाही, मी फक्त वस्तुस्थिती सांगितलेली आहे. याबाबत जे आहे विमान कंपनी, ॲरो कंपनी आणि कपूर नावाचा पायलट यावर आमची शंका आहे. या सर्व चर्चेत ॲरो नावाच्या कंपनीने व्हीएलएस विमान हायर केले होते, सरकारी नुसार घेतले होते. पवार नावाचा माणूस ॲरो हँडल्स आहे, त्याला व्हिजिबिलिटी क्लिअर असल्याचे म्हटले आहे. ही कंपनी बऱ्याच राज्यामध्ये काम करत आहे. या कंपनीचा राजकीय नेत्याशी संबंध आहे. त्यामुळे पुढे बोलताना जे आहे रोहित पवार यांनी या ठिकाणी पूर्णपणे या ठिकाणी सांगितलेले आहेत की मी कोणत्याही व्यक्तीवर या ठिकाणी नाव घेत नाही, परंतु हा घातपात असल्याचे या ठिकाणी सांगितलेले आहे. हा घातपात नेमकी कशा प्रकारे झाला, विमान पायलटने केला की याबद्दल जे आहे विमानाने केले, तर जे विमान होते याबद्दल सरकारचे आणि बऱ्याचशा नेत्यांचे या ठिकाणी संबंध असल्याचे या ठिकाणी सांगितलेले आहेत. हा नेमकी घातपात असू शकतो याबद्दलचे संपूर्ण प्रश्न या रोहित पवार यांनी स्पष्ट केलेले आहेत. तर आपण या व्हिडिओमध्ये संपूर्ण प्रश्न नेमकी कोणते कोणते प्रश्न यांनी मांडले आहेत त्याबद्दल आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेऊया. दादांच्या विमानाने दुसरा ग्राउंड का घेतला नाही? कंपनीने पायलटला इंधन वाचवण्याचे आदेश दिले होते का? कोणाच्या जीवापेक्षा इंधन वाचवणे महत्त्वाचे होते का? हा देखील प्रश्न त्यांनी उपस्थित केलेला आहे. तसेच टेक ऑफ करण्यापूर्वी विमानाची पाहणी झाली होती का? विमानाचा टेक लॉग कुठे आहे? एअरवर्क्स रिपोर्ट कुठे आहेत? आणि व्हिअर आर कंपनीच्या विमानाला युरोपमध्ये बंदी घालण्यात आली आहे, पण भारतात यावर काहीच कारवाई या ठिकाणी करण्यात आलेली नाही. हा देखील प्रश्न त्यांनी उपस्थित केला आहे. याआधी व्हीआर कंपनीच्या विमानाच्या 2 वर्षापूर्वी एक अपघात झाला होता, पण त्यावर पुढे काहीही तपास झाला नाही. 2 वर्षापासून त्याचा रिपोर्ट आला नाही. तो रिपोर्ट दाबण्यात आला का, याबद्दल देखील त्यांनी म्हटले आहे. या विमानावर अपघातामुळे व्हीएसआर कंपनीच्या कारभाराबाबत प्रश्न निर्माण होत आहे. याबाबत हेवी बेस्ट मेंटेनन्स नक्की कुठे केले जाते याची माहिती नाही. पायलट वेळेत आले असताना उड्डाण उशिरा का करण्यात आले, असा देखील प्रश्न या ठिकाणी उपस्थित करण्यात आला. उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा नेमकी घात कशा प्रकारे झाला याबद्दल रोहित पवार यांनी जे आहे खूप काही प्रश्न या ठिकाणी मांडले. याबद्दल जे आहे
हा देखील एक मोठा प्रश्न होता. त्यामध्ये जे आहे जे विमान होते, हे विमान 2 दिवसापूर्वी सुरतला देखील जाऊन आले होते. तरी नेमकी यामध्ये 51,000 फूटपर्यंत उडू शकणारे जे विमान होते, त्याचा नेमकी घात कसक्यामुळे झाला? हा देखील या ठिकाणी प्रश्न या ठिकाणी उपस्थित करण्यात आला. खूप काही प्रश्न या ठिकाणी जे आहे रोहित पवार यांनी या ठिकाणी उपस्थित केलेले आहे. आणि शंभवी पाठक, जे शंभवी पाठक होती, त्यांनी शेवटला जो शब्द या ठिकाणी म्हटलेला आहे, "ओ शेट, ओ शेट." या व्यतिरिक्त कोणताही या ठिकाणी आवाज त्यामध्ये रेकॉर्ड झालेला नाही. फक्त "ओट शेट, ओट शेटच" हा रेकॉर्ड या ठिकाणी झालेला आहे शंभवी पाटील यांचा. याच्या व्यतिरिक्त जे आवाज होते ते नेमकी का रेकॉर्ड झाले नाही, याबद्दल देखील त्यांनी या ठिकाणी प्रश्न उपस्थित केलेला आहे. आणि खूप काही प्रश्न त्यांनी जे आहे रोहित पवार यांनी काल पत्रकार परिषदेमध्ये या ठिकाणी सांगितलेले आहेत. हा नेमकी कशाप्रकारे झाला? अपघात होता की घातपात होता? याबद्दल तुम्हाला काय वाटते? ते सुद्धा आम्हाला खाली कमेंट करून नक्की सांगा. धन्यवाद.